करण्यापूर्वी आपण काय करायचं तर सर्वात महत्त्वाचं आपण इथे घेतलेलं आहे BASF कंपनीचं झेलोरा घेतलेलं आहे. आता झेलोरा आपण इथं 50 मिली घेतलं. आता आपण याच्यामध्ये 50 मिलीमध्ये आपण काय करायचं तर 50 मिलीमध्ये 50 मिली पाणी टाकायचं चांगल्या प्रकारे. हे बघा 50 मिली पाणी टाकायचं, कारण आपली बॅग किती किलोची आहे त्यानुसार आपण घ्यायचं. तर म्हणजे प्रति किलो आपण 2 मिली अशा प्रकारे आपण इथं डोस घेतलेला आहे. तर आता 50 मिली झेलोरा घेतलं, त्यानंतर 50 मिली आपण इथं पाणी टाकलं आणि आता आपण चांगलं काढून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो बघा, आता आपल्याला इथं एक बॅग आपण इथे टाकलेली आहे आणि आता ही एक बॅग टाकल्यानंतर आता हे 50 मिली आणि 50 मिली औषधी 50 मिली पाणी आपण इथं कालवलेलं आहे. आणि आता ते या बियाणं जे आपण टाकलं फाडीवर त्याच्यावर आपण अशा प्रकारे आपण घेऊया, जेव्हा टाकूया असं, आणि त्याच्यानंतर आपण चांगल्या प्रकारे आपण त्याला मिक्स करूया. तर बघा आपण औषधी आपण इथं घेतलेली आहे. तर आता आपण हिला चांगल्या प्रकारे कशा प्रकारे करायची बघा. तर 4 कोणे घ्यायचे फाडीचे आणि फाडीचे कोणे घेतल्यानंतर आपण खालीवर करायचं. आपण अशा प्रकारे बियाणं आपलं एकदम चांगल्या प्रकारे प्रक्रिया झालेली आहे. झेलोरा घेतलेला आहे प्रति किलो 2 मिली. बघा एकदम चांगल्या प्रकारे त्याला कलर आलेला आहे, आपण बघू शकता. आणि आता बघा पंख्याखाली आपण याला सावलीमध्ये वाळू घालायचं आहे. ही बीज प्रक्रिया आपण साधारणतः 1 दिवस आधी पण करू शकता किंवा 2 दिवस आधी पण करू शकता. अशा प्रकारे बघा एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे, बघू शकता आपण. अशा प्रकारे आपल्याला बीज प्रक्रिया इथं संपूर्ण करायची आहे. तर ही बीज प्रक्रिया सर्वात महत्त्वाची आहे, ज्यामुळं आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढते, बुरशीजन्य अटॅक येत नाही आणि आपलं बी जे आहे हे चांगला कोंब काढते आणि त्याचे जे मुळे आहेत ह्या लांब चांगल्या प्रकारे वाढतात आणि सशक्त बी आपल्याला रोपटं मिळते. त्यामुळं ॲव्हरेज पण चांगला येतो आणि सर्व उगवणशक्ती जी आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला इथं मिळून जाईल. आणि उगवणशक्ती चांगली मिळाल्यामुळं आपल्याला झाड परिपक्व जबरदस्त होते आणि चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन देते. तर अशा प्रकारे आपण बीज प्रक्रिया इथं करू शकता. तर आपण वेगवेगळे औषधी घेऊ शकता. आता आपण इथं झेलोरा घेतलेला आहे. आता तुम्ही बघा झेलोरा आहे, हे BASF कंपनी झेलोरा घेतलेलं आहे आपण. तर हे प्रति किलो 2 मिली घेतलं. आपण दुसरे पण कंपनीची घेऊ शकता वेगवेगळे. तर अशा प्रकारे आपण ही जी पद्धत वापरली आपण 4 कोणी धरायची आणि असं आतमध्ये माल फेकायचा. त्याच्यामुळे काय होते, सर्व माल हात न भरवता चांगल्या प्रकारे इथं आपल्या बियाण्याला लागते. आणि आपल्या बियाण्याला लागल्यानंतर हे आता पंखा लावायचा आणि किंवा सावलीला असं पसरून खालीवर ठेवायचं आणि परिपूर्ण बियाणं वाळू द्यायचं. नंतर मग पोत्यामध्ये भरायचा. असा ओला माल भरायचा नाही, नाहीतर मग ते फुगते आणि फुगल्यानंतर मग त्याची उगवणशक्तीवर परिणाम पडतो. तर अशा प्रकारे सावलीमध्ये हडकू द्यायचं, उन्हामध्ये हडकू द्यायचं नाही. उन्हामध्ये जर हडकू दिलं तर त्याचे टप्पर मोकळे होतात, बाहेर पडतात, त्याच्यामुळे उगवणशक्तीवर परिणाम पडते. सावलीमध्ये चांगल्या प्रकारे हडकू द्यायचं. तर अशा प्रकारे आपण बीज प्रक्रिया इथं आपल्या बियाण्याची केलेली आहे. आपण हे अशा प्रकारे बियाण्याची उगवणशक्ती वाढवण्यासाठी, रोपटं चांगलं होण्यासाठी अशा प्रकारे बीज प्रक्रिया करू शकता.